नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. खेडचे घोटाळेबाज सरपंच लता फरांदे यांना वाचवण्यासाठी ग्राम विकास विभागाच्या मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केला आहे का? नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन झाले आहे का? जयकुमार गोरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या शैक्षणिक पदवीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची परिस्थिती आहे. अशा सर्व परिस्थितीत मंत्री जयकुमार गोरे या प्रकरणावरती न्याय देऊ शकतील का, असा प्रश्न पडण्याची परिस्थिती नागरिकांवरती आलेली आहे. होय, मी आपल्याला सविस्तर सांगतो. खेडचे सरपंच लता अशोक फरांदे यांनी अपहार करतात. या अपहाराविषयी आम्ही कलम 39 अन्वये विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करतो. विभागीय आयुक्त सुनवाई अंती यांना दोषी धरतात व कलम 39 अन्वये त्यांना निलंबित केलं जातं. यावर नाराज होऊन सरपंच हे माननीय मंत्री यांच्याकडे अपील दाखल करतात. या अपिलावर दिनांक 5/8/2026 रोजी सुनवाईची तारीख निश्चित होते. याविषयी आम्हाला दिनांक 4/8/2026 रोजी नोटीस पाठवली जाते. आता याच्यातील तुम्हाला गंमत दाखवतो. आपण पाहतोय की महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचे सुनावणी प्राथम्य अति तात्काळ हे पत्र कक्ष अधिकारी स्नेहल सवदत्ती यांच्या सहीने हे आपल्याला दिसतंय. आपल्याला इथे स्पष्ट होतंय की 5/8/2026 रोजी दुपारी 2 वाजता ही सुनवाई ठेवण्यात आली आहे. आणि विषय आपण वाचतोय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 40. वास्तविक पाहता अपील हा कलम 39 सब कलम 3 अन्वये, मात्र कक्ष अधिकारी सर्रास इथे लिहितात ते कलम 40. बरं, ठीक आहे, तुम्ही सुनवाई 5/8/2026 रोजी ठेवताय, पण त्याचं पत्र तुम्ही 3/8/2026 रोजी काढताय, म्हणजे 2 दिवस पूर्व. व हे पत्र आम्हाला म्हणजेच गैर अर्जदारांना 4/8/26 रोजी मिळतं. अपील काय केलं आहे, अपिलामध्ये कुठली कागदपत्र वापरली आहेत, ह्याचं कुठलेही अवलोकन गैर अर्जदारास होऊ दिलं जात नाही. आणि भाषा बघा या पत्रात. सदर प्रकरणी माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज्य यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलाची प्रत गैर अर्जदारास पाठवण्याची जबाबदारी अर्जदाराची असल्याने सदर अपिलाची पोहोच पावतीसह अर्जदार व गैर अर्जदार यांना संबंधित कागदपत्रासह उपस्थित राहावे. सदर सुनावणीकरिता आपण अनुपस्थिती राहिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल, याची कृपया नोंद करा. अहो मंत्री साहेब, तुम्ही 5 तारखेला सुनवाई ठेवता, 4 तारखेला आम्हाला नोटीस येते व सदर कागदपत्र ही आमच्याकडे अनुपलब्ध करून तुम्ही एकतर्फी सुनवाई घेत आहात, असा प्रश्न पडण्याची परिस्थिती होते. व ह्यालाच आपण म्हणतो नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन. आता आपण माननीय मंत्री यांच्यावर काय काय गंभीर पाहूयात. मी 2024चं हे निवडणूक प्रतिज्ञापत्र डाउनलोड केलेलं आहे, हे आपल्यासमोर आहे. मंत्री जयकुमार गोरे यांचे हे निवडणूक प्रतिज्ञापत्र सन 2024चे आहे. भारतीय जनता पार्टीमार्फत हे निवडणूक लढवली होती. आपण पेज क्रमांक 4 वरती येऊ. पेज क्रमांक 4 वरती आल्यानंतर आपल्याला स्पष्ट दिसतंय की त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहे. हे स्वतः त्यांनीच नमूद केलेले आहे. जिवे मारण्याचा कटस्थान रचून रायफलने जिवे मारण्याचा प्रयत्न केला, फसवणूक करणे, विश्वासघात करणे, भागीदारी व्यवसायात अनियमितता करून पैशाचा अपहार करणे, संस्थेची मिळकत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विल्हेवाट लावण्याच्या गैर उद्देशाने जाहीर नोटीस, शस्त्रबंदी जमावबंदी उल्लंघन करणे, शिवीगाळ
दमदाटी, दगडफेक, ज्वालाग्रही पदार्थांच्या बाटल्या फेकणे, सरकारी कर्मचाऱ्यांना हे करणे, इतर शस्त्रबंदी, व्यक्ती मयत असताना त्याच्या नावाचे प्रतिज्ञापत्राचा खोटा मजकूर लिहून बनावट प्रतिज्ञापत्र करून ते शासकीय कार्यालयात वापरले. मंत्री साहेबांवर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये ते निर्दोष असतील नसतील, तो ट्रायलचा पार्ट जरी असला तरी इतके गंभीर गुन्हे केलेला व्यक्ती न्यायदानाचं पवित्र काम करू शकतो का, असा खुला प्रश्न मला एक नागरिक म्हणून पडतो. होय, या पलीकडे जाऊन आपण पुढे पाहू की त्यांची शैक्षणिक अर्हता काय. आपण निवडणूक प्रतिज्ञापत्रातील पेज क्रमांक 22ला जर आलो तर आपल्याला दिसतं की मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात असं नमूद केलेलं आहे की HSC कोल्हापूर बोर्ड 1992 मध्ये त्यांची झालेली आहे. तर BA भाग 2 हा त्यांचा 1996 मध्ये झाला आहे. मात्र हेच मंत्री जेव्हा 2009चं निवडणूक प्रतिज्ञापत्र भरतात तेव्हा आपल्याला दिसतंय ते BA 1996 मध्ये कम्प्लिटेड आहे. म्हणजे त्यांना 1996 मध्ये BAची डिग्री आहे. मात्र 2024 मध्ये त्यांना कळतं की नाही, ते BA भाग 2 आहेत. मग खरं काय? जेव्हा 2009चं शपथपत्र सत्यापन त्यांनीच केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते BA कम्प्लिटेड आहेत 1996 मध्ये, आणि 2024चं निवडणूक प्रतिज्ञापत्राचं पण सत्यापन त्यांनीच केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते BA भाग 2. खरं काय खोटं काय देव जाणे. HSC कोल्हापूर बोर्डमधनं होतात. आता वास्तविक पाहता ज्या मंत्र्यावरती इतके गंभीर गुन्हे आहेत, 2009 मध्ये तो म्हणतोय की जो मंत्री म्हणतोय की तो मंत्री म्हणजे त्यावेळेसचा उमेदवार जयकुमार गोरे हे स्वतः त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हणतात की ते BA कम्प्लिटेड आहेत. 2024 मध्ये येतात ते म्हणतात BA भाग 2 आहे. बरं, BA भाग 2 आहात तर तुम्ही 9 मध्ये तुम्हाला माहिती नव्हतं का? बरं, HSC कोल्हापूर बोर्डमधनं झाली. आता परत प्रश्न निर्माण होतो की जे स्वतःच त्यांच्या पदवीविषयी प्रश्नार्थक आहेत असे मंत्री न्याय निर्णय देऊ शकतील का? बरं, फेवरिझम, नेपोटिझम यासारख्या शक्यता देखील आहेत. सदर सरपंच तालुका साताऱ्याचाच आहे आणि सदर मंत्री देखील तालुका साताऱ्याचा आहे. मग इथे आम्हाला न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावरती अनेक गुन्हे आहेत असा मंत्री न्याय निर्णय देण्यास सक्षम असू शकतो का? तसंच माननीय मंत्री यांच्याकडे जर एखादं अपील दाखल केलं तर त्यांना न्यायालयाचा दर्जा येऊ शकतो का? जेव्हा संविधानामध्ये मिनिस्ट्री म्हणजेच महाराष्ट्र राज्य शासन व न्याय व्यवस्था यांच्यात डॉक्टराईन ऑफ सेपरेशन आहे, अशा परिस्थितीत त्यांना स्वतः कक्ष अधिकारी न्यायालय म्हणतात, ही गोष्ट रुचू शकते का? तसंच ज्या मंत्र्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, ज्याच्या शैक्षणिक अर्हतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे, जो नैसर्गिक न्यायाची संधी नाकारतो, तसंच भर सुनवाईमध्ये अशा गुंड प्रवृत्ती, म्हणजे आपण गुंड लोकांकडनं कधी कधी ऐकतो रस्त्यावरती जात असताना अशा प्रक्रिया जर मंत्री भर सुनवाईमध्ये मी बोलत असताना असं म्हणून मला थांबवतो, अशा मंत्र्याकडनं आपण अपेक्षित करू शकतो का की तो न्यायदानाचं पवित्र काम करू शकेल? माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, तुमच्या राज्यात काय परिस्थिती निर्माण आहे, आपण यात लक्ष घालावं व या मंत्र्याला सदर सुनवाईपासून
बाजूला करून दुसरा सक्षम मंत्री द्यावा किंवा आपण स्वतः सुनवाई घ्यावी, ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.